काय झालंय ते सांगशील आता? हा काय सांगू? उभा जन्म ज्याच्यासाठी जगलो तो खजिना केला. तू येऊ दुसरा जन्म घेतला ज्या कामासाठी, त्या कामाचं काय झालं? अगं त्या समजा शास्त्रांचा सत्यानाश करायचा ध्यान घेतला होता तर तू विसरली का? तू विसरली? काही विसरले नाहीये मी. मला ही कळतंय किती वेळ आता आलीये. कळलं? इंदे, गेल्या जन्मीत तुम्ही तिघी दरड कोसळून मेलात, तेव्हा ही मूर्ती कुठेतरी फेकली गेली, तू मला गावली. ह्या जन्मात मी तुला दिली. इंदे, ही मूर्ती म्हणजे तुझी खरी ताकद आहे. या ताकदीचा प्रताप दाखव आणि समजा शास्त्रांचा सत्यानाश कर. आणि या जन्म मरणाच्या खोळ्यातून मोकळी हो बाई, मोकळी हो. खाऊ घालणारच, खाऊ तर घालणारच आहे मी. आणि असा खाऊ घालीन ना की 7 जन्म लक्षात राहील त्यांना. इंदुमती तिचा सूड पूर्ण करणारच. आणि माझ्या सूडाचं काय? आता माझाच काय? या जगात कोणाचाही बाळ आला तरी तुला नाही वाचवू शकत. अरे हे मारायची गोष्टी करतो, तुला कोण वाचवणार आहे? गपे थेरड्या. चल भाई बाहेर. या चिलटाकडे बघतो म्या. ही असली चिलट मध्ये मध्ये आली म्हणून शास्त्री वाचलं. आता एकेकाच्या नरडीचा गोट घेतो. तू चल भाई. हाँ ठीक है, ऐसा समझ आता कळवा. इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. नागेश बल्लाळ बोलतोय. हाँ बोला. तुम्ही सांगितलेल्या वर्णनाशी मिळती जुळती बाई इकडे आहे. काय? हो, ती बाई इथे आहे. म्हणजे बिंदू या नावाने ती वावरते. माझ्याकडेच घर कामाला आहे. आधी मला तिच्यावरती संशय होता, पण आता हळूहळू खात्री पटायला लागली. तुमचा पत्ता सांगा. लिहून. बोला. ठीक आहे, मी येतोय तिकडे, पण सावध राहा. तिला संशय येऊ देऊ नका. डोंट वरी, तिला माझा संशय येणार नाही. याचं कारण ती मला कोणतरी भलताच समजते आणि मी माझं बेरिंग सोडणार नाहीये. आत्ता कुठे आहे ती? माहित नाही, पण येईल ती इथे. तुम्ही येईपर्यंत तिला इथे कसं थांबून ठेवायचं हे माझं काम आहे. ठीक आहे, पण सांभाळून. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आपल्या हातून सुटता कामा नये. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही लवकर या, आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे, मी निघतोच आहे.
असा दगा दिलास आणि या जन्मात असा झोपला प्रथमेश? हो, झोपला. श्रीराम श्रीराम. हा सगळा प्रकार पाहून मला प्रश्न पडतो, काय अवस्था होत असेल प्रथमेशची? ज्या गोष्टी आपल्याला आत्ता आत्ता कळतायत त्या सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात आहेत, पण तो बोलू शकत नाही. चित्र काढून त्या गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तसं करत असताना त्याची होणारी तगमग पाहून खूप वाईट वाटतं. खरंच आजोबा, प्रथमेशने काढलेली चित्र बघून मलाही नेहमी वाटायचं की काय चाललं असेल या मुलाच्या मनात. किती ताण, किती भीती सहन करावी लागत असेल त्याला इतक्या लहान वयात. ज्याप्रमाणे शुभ्रामध्ये पार्वती वहिनी आहे, त्याचप्रमाणे प्रथमेश मध्ये गोदा आहे आणि मनीषा देखील आहे. एका छोट्याशा जीवामध्ये 3 भिन्न व्यक्तिमत्व. त्यामुळेच कदाचित तो बोलत नसेल. शिवाय त्याच्या मनातल्या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी त्याची चाललेली धडपड, ती आपल्याला त्याच्या वागण्यातला विचित्रपणा वाटत असेल. पण मग प्रथमेश मधल्या गोदा आणि मनीषाला जर मुक्ती मिळाली तर हे सगळं संपेल. कदाचित प्रथमेश बोलायला लागेल. होईलही असं. श्रीराम श्रीराम. या सुलेखाबाई किती जणांना आणि काय काय भोगावं लागतंय, संताप होतो माझा. मुन्ना, तुला वाटत होतं ना सुलेखा हे जे काही वागते त्यासाठी तिचं माझ्याशी ठरलेलं लग्न मोडणं हे कारण पुरेसं नाहीये. हे बरोबर होतं. मागच्या जन्मात अपुरा राहिलेला इंदुमतीचा सूड ती सुलेखाच्या रूपात पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी पार्वती वहिनी माझ्या संरक्षणासाठी आली नसती तर माझा अंत अटळ होता. मला वाचवण्यासाठी पार्वती वहिनी, गोदा यांनी आपला बळी दिला. तो सूड तेव्हाही पूर्ण झाला नव्हता आणि आताही होणार नाही. अगं पण शुभ्रा, सुलेखाकडे ती फायर फोर्सची मूर्ती अजूनही आहे. म्हणजे धोका पूर्णपणे टळलेला नाहीये. आपणही निशस्त्र नाही. आपल्याकडेही आता जलतत्वाची मूर्ती आहे.
एक जन्म थांबले, सुडाची आग धगधगत ठेवली आणि फक्त जळत राहिले. हा जन्म सुद्धा. पण शास्त्री बदलले नाहीत. त्या जन्मात तशी धिंड काढली आणि या जन्मात असं वाळीत टाकलंय. आता एका जन्माचा हिशोब पूर्ण करायचा. जो जगला म्हणून पुन्हा जन्म घेतला, आता पहिला तोच मरणार. थेरडा दिन्या. प्रथमेश, काय झालं? काय झालं प्रथमेश? हा, काय सांगतोस मला कळत नाहीये प्रथमेश. हा, कोण नाहीये? काय झालं प्रथमेश? कुठे नेतोय?
आजोबा